यामध्ये इस्रायल आणि त्यातल्या त्यात इस्रायलचे जे प्रमुख आहेत बेंजामिन नेतन्याहू यांची भूमिका ही तेवढीच महत्त्वाची आहे. कारण एका इस्रायलसाठी हे सगळं घडत असेल, की इस्रायलचे इंटरेस्ट जपण्यासाठी अमेरिका येत असेल आणि आता ब्रिटन असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, हे सुद्धा म्हणतायत की वेळप्रसंगी आम्ही सुद्धा युद्धात उतरू अमेरिकेच्या बाजूनं. आणि इराण ज्या पद्धतीनं अटॅक्स करतंय, स्पेसिफिक अटॅक, कारण खूप स्ट्रॅटेजिक लोकेशनवरती इराक आहे. तर अशा वेळेस इस्रायलसाठी हे सगळं का? हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की अमेरिकेचं परराष्ट्र धोरण कोण नियंत्रित करतं? अमेरिकेचं आखातामधलं परराष्ट्र धोरण कोण नियंत्रित करतं? ते अमेरिकेतली ज्यू लोकांची लॉबी नियंत्रित करते. आणि ही अमेरिकेमध्ये लॉबी सिस्टम आहे. दबाव गट आहेत तिथं. लॉबी म्हणजे दबाव गट. या ज्यू लोकांचा दबाव गट इतका पॉवरफुल आहे, की ते निवडणुकांमधला कॅन्डिडेट ठरवतात. ते कोणता पक्ष अमेरिकेमध्ये राज्य करेल ते ठरवतात. अमेरिकेचं परराष्ट्र धोरण काय आहे ते ठरवतात. आणि त्यामुळे या ज्यू लॉबीच्या दृष्टिकोनातनं इराण हा त्यांचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथं रेजिम चेंज करणं ही त्यांची टॉपमोस्ट प्रायोरिटी आहे. ती इस्रायलची प्रायोरिटी आहे. आणि त्यासाठी, कारण हे शक्य नाही जोपर्यंत अमेरिका इंटरव्हीन करत नाही, आणि त्यामुळे अमेरिका आतमध्ये आहे. आता हे पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, की याच्या माध्यमातून आता युद्ध जोरदार भडकलंय. इराणकडनं 1200 ठिकाणी अटॅक झाले, प्रचंड अॅम्युनेशन वापरलं जात आहे, आर्म्स वापरलं जात आहे. कोणाचे आर्म्स आहेत हे सगळे? याच्यात कोणाचा मोठा फायदा होणार आहे? तर अमेरिकेच्या डिफेन्स इंडस्ट्रीचा फायदा होणार आहे, जे सगळे डिफेन्स इक्विपमेंट प्रोड्यूस करतात. त्यामुळे तिथली जी डिफेन्स लॉबी आहे, तिथली जी ज्यू लोकांची लॉबी आहे, ती ह्या सगळ्या धोरणांना नियंत्रित करते. पण किंमत मात्र आशियाई देशांना चुकवावी लागते.